रस्त्यावर लोकांची गर्दी मावत नाही. जातीच्या लढाईमध्ये आम्ही फार प्रामुख्यानं सहभागी होत असतो, पण आजची जी लढाई आहे बंधुत्व हे जातीची नाही, हे आमच्या विदर्भाच्या मातीची लढाई आहे. त्यावेळी आमच्या विदर्भाच्या मातीची लढाई आम्ही जिंकू, त्यावेळी निश्चितपणानं आमच्या जातीला सुद्धा त्या माध्यमातून फायदा होईल यामध्ये शक्य नाही. हा उद्या जर इथे वेगळा विदर्भ झाला तर या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे पोलीस माझ्या विदर्भाचे असतील. या ठिकाणी उपस्थित असणारा सगळा अधिकारी वर्ग माझ्या विदर्भाचा असेल. या ठिकाणी तहसीलमध्ये या ठिकाणी तुमच्या गावामध्ये असणारा पटवारी माझ्या विदर्भाचा असेल. आणि ज्यावेळी ही परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी प्रामुख्यानं माझ्या विदर्भाच्या तरुणांना प्राधान्य मिळेल. त्याकरता तरुणांनी या आंदोलनामध्ये सहभागी होणं प्रचंड गरजेचं आहे. आम्हाला गावागावामध्ये जावं लागेल, गावागावातल्या तरुणांना सांगावं लागेल की बाबा ही जी वेगळ्या विदर्भाची लढाई आहे वामनराव चटप साहेबांसाठी नाही राजा, ही प्रकाश कोरे साहेबांसाठी नाही, अरुण केदारांसाठी नाही, ही लढाई तुझ्यासाठी आहे. कारण या लोकांना वेगळ्या विदर्भाचा जेवढा फायदा होईल त्यापेक्षा जास्त फायदा माझ्या गावातल्या खेड्यातल्या राहणाऱ्या तरुणांना होणार आहे. माझ्या या विदर्भाच्या बापानं इथे आत्महत्या केल्या, पण महाराष्ट्राच्या नावावर विदर्भाचं शोषण करणाऱ्या, संयुक्त महाराष्ट्राच्या नावावर विदर्भाचं शोषण करणाऱ्या रामभोरच्या धर्मदारांना कधी लाज वाटली नाही. आणि मला भाग शेतकरी ज्यावेळी आत्महत्या करतो त्यावेळी त्याचं कुटुंब उघड्यावर पडतं आणि ते उघड्यावर पडणाऱ्या कुटुंबामध्ये सर्वात जास्त संख्या विदर्भाच्या शेतकऱ्याची आहे. हे तुम्हाला आम्हाला तुमच्या बाबा म्हणावं लागेल. आमच्या विदर्भाचं सूचन सोडलं, आमच्या विदर्भाचा रोजगार सोडला, आमच्या विदर्भाचा सगळ्या अर्थसंकल्पामध्ये जो हिस्सा होता तो हिस्सा त्या महाराष्ट्राच्या गाडीवर धरून बसला. त्या गाडीवर बसल्यानंतर राज्याच्या आंदोलनाचा होतो. विदर्भाचे अनेक मुख्यमंत्री झाले, मनोहरराव नाईक साहेबांपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत कोणी एकाच कुठल्या गाडीवर नाही. ही जी लढाई आहे ही लढाई नेत्यांच्या भरोश्यावर लढल्या जाणार नाही. ही लढाई आम्हाला जनतेची लढाई करावी लागेल. आणि तोपर्यंत जनतेची लढाई करून आम्ही प्रामुख्यानं लोकांमध्ये जाऊन आंदोलनाची जिंकली राहणार नाही एवढा आश्वस्त करतो. आणि सर्वांच्या या आपल्या उपस्थितीमध्ये या पुढच्या येणाऱ्या 16 महिन्यामध्ये कितीही तीव्र आंदोलन करावं लागलं तरी विदर्भाचं वेगळं घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. ही शपथ तुम्हाला आम्हाला सर्वांना घ्यायची आहे. कारण विदर्भाचे वेगळं झाल्याशिवाय तुमच्या आमचे दिवस बदलणार नाही. तेवढी साक्ष्य तेवढी ग्वाही आपण सर्वांनी घेऊन इथून एक मनामध्ये विचार घेऊन जा. घरी गेल्यानंतर आणि आमच्या घरापासून विदर्भाची सुरुवात केली पाहिजे. आमच्या बायकोला जर तुझ्या नवऱ्याचा विचार पैसा आले तर राखी काय होती. त्यामुळे या फालतूच्या सरकारच्या योजना आहे त्याच्यामध्ये या सरकारच्या मला विदर्भाचा शेतकरी आणि सातत्यापूर्वी आपले आंदोलन सुरू आहे. असे आपले सर्वांचे लाडके नेते ऍडव्होकेट वामनराव चटप यांना मी आमंत्रित करतो. सर्व एकत्रित जमा होता मुख्य होता आगे उद्या आहे आणि पुढे जा. तुम्ही हेडमास्टर कशाला होता? लेट देम एन्जॉय. आपल्याला 20 मिनिटात सभा संपवायची आहे. बरेच जण घड्याळ पाहू लागले, वाजले की 12 आता जाऊ द्या ना घरी म्हणू लागले. आणि बसेसचा वेळ झाला, रेल्वेचा वेळ झाला, पण एक आहे कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्राध्यापिका रंजनाताई मामाडे, सॉरी मंजुषाताई, कारण ते पळणे वळणे इंद्रिया सकळा भावतो फिराळा नाही तुझा असं झालं. प्राध्यापिका मंजुषाताई तिरपुळे, युवा आघाडीचे अध्यक्ष आमचे जहाल साथी मुकेश मासुरकर. या सभेसाठी आवर्जून येऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहो, माझ्या नेत्या सहपाठीशी आहो, तन मन धनानी पाठीशी आहो असं सांगायला आलेले माननीय ऍडव्होकेट नीरज भाऊ खांदेवाले, आपले पूर्व विदर्भाचे अध्यक्ष आपले अर्थमंत्री अरुण भाऊ केदार, पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर राजपूत सर, पूर्वेचे उपाध्यक्ष माननीय सुनील भाऊ चोखारे, पश्चिमेचे उपाध्यक्ष आमचे परम मित्र ऍडव्होकेट सुरेशराव वानखेडे, माझे विधानसभेतले सहकारी कोर कमिटी सदस्य माननीय
डॉक्टर गजबे साहेब, कोर कमिटीचे आमचे ज्येष्ठ सदस्य माननीय विष्णुपंत आस्तीकर, तीनही विभागाचे अध्यक्ष, भंडारा गोंदियाचे अध्यक्ष संजय केवट, अकोला बुलढाणा वाशिमचे विभागीय अध्यक्ष शिवाजीराजे भोसले, शिवाजीराजे जाधव आणि अमरावती यवतमाळ विभागाचे अध्यक्ष माननीय पारेसर, या व्यासपीठावर उपस्थित सर्व जिल्हाध्यक्ष, युवा आघाडीचे अध्यक्ष, जिल्हा समन्वयक, समोर असलेले सर्व कोर कमिटीचे सदस्य, सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातील विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भावांनो, बहिणींनो, युवक मित्रांनो, मोठं सांगितलं की बा शेजारीच असेंब्लीची भिंत आहे. एका नायकाने असं म्हटलं आहे कि शम्मो हयात का पर्दा है, दुश्वार तो नहीं है, अजी ये हल्का सा पर्दा है, कोई दीवार तो नहीं है. काच की ये दीवार तो दीवार नहीं है. आणि आपण सगळ्यांनी ठरवलं आता म्हणायचं नाही, नो, जय महाराष्ट्र, करा कष्ट न खा उष्ट, आता यापुढे आम्ही सहन करणार नाही, म्हणून विदर्भाचे राज्य आम्हाला पाहिजे. माझ्या सगळ्या नेत्यांनी सगळ्या उदाहरणासह सगळा 121 वर्षाचा इतिहास तुमच्या पुढे मांडला आणि प्रकाश भाऊ गेले. मी माझ्या सगळ्या युवक नेत्यांना सांगत आलो, फक्त 1 जुलै पर्यंत, जसं आहे पुढे आहे, 1 जुलै पर्यंत थांबा असं म्हणतो. 1 जुलै नंतर मी तुम्हाला सगळी परवानगी देतो. तुम्ही कुठेही चौकात बसून या नेत्यांना विचारा, सत्ताधारी, मार दिया जाए कि छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. पण 1 जुलै नंतर तोपर्यंत आपल्याला सगळं पीच तयार करायचं आहे. सगळं गावातला माणूस प्रत्येक असं बोलला पाहिजे, माझं राज्य विदर्भ राज्य, आपलं राज्य विदर्भ राज्य. जेव्हा गली गली में शोर है, विदर्भ का जोर है, असं जेव्हा सगळ्यांच्या कानी पोलिसांमार्फत, इंटेलिजन्स मार्फत, CID मार्फत सरकारकडे जाईल, तेव्हा तुम्ही विचारू शकता सरकारला, आणि आजच आपण विरोधी चले जाओ, विदर्भवादी आ जाओ, महाराष्ट्रवादी चले जाओ. आणि सगळ्यांनी विचारलं, गडकरीजींना असेल किंवा फडणवीसजींना असेल, नरेंद्रजी मोदींना असेल, शहांना असेल, त्यांना सांगितलं आहे की तुम्ही रस्त्यात काय दिलं. या सरकारचं करायचं काय, केंद्र सरकारचं, कारण सत्ता आपलं संघर्ष केंद्र आहे, या सरकारचं करायचं काय, खाली डोसकं वरती पाय. म्हणजे जेव्हा पुढच्याचे पाय डोहाकडे जाते तेव्हा काही ज्योतिषाची गरज पडत नाही. आणि प्रकाश भाऊ तर माझ्याही पेक्षा अजून 2 पावलं पुढेच आहे, म्हणजे तो मुकेशच्याही पुढे धावले आज, आणि अगदी संयमाने धावले. 2-3 गोष्टीची आपल्याला एक जाणीव ठेवावा, लक्षात ठेवावं लागेल. नंबर 1, आमचे सहकारी अशोक भाऊ कोरेड्डीवार यांनी 8 सप्टेंबरचं तुम्हाला निमंत्रण दिलं आहे. 8 सप्टेंबरला आपल्याला यांनी म्हटलंय आज आवतण घ्या, आणि अहेरीला 8 सप्टेंबरला पोलिसांच्या नाही तर नक्षलवाद्याच्या भागामध्ये बोली खायला या, असं आमंत्रण दिलंय त्यांनी. आणि आता तुम्हाला एवढा वेळ आहे, आपण त्याआधी एक कोर कमिटी घेतोय. साधारण 27 रक्षाबंधन आहे, त्याच्या 2 दिवस आधी म्हणजे 25 ऑगस्टला, 25 ऑगस्टला आपण कोर कमिटी घेऊ. पुढल्या सगळ्या 3 महिन्यातल्या आंदोलनाची आखाटणी करू, आणि त्यानंतर ते झालं की 28 सप्टेंबर तर तुमचं आहे. 8 सप्टेंबर नंतर सगळ्या 11 जिल्ह्याचा दौरा होईल कोर कमिटीचा, आणि 28 सप्टेंबरला तुम्हाला यावेळेला हे निश्चित करायचं, आजपर्यंत एक तालुका सुटला, दुसरा तालुका नको. 28 तारखेला जागे मार्बत म्हणून नागपूर कराराची होळी 120ही तालुक्यात यावेळेला झाली पाहिजे, याची काळजी सगळ्या जिल्हा प्रमुखांनी घ्यायची आहे.
आणि नागपूरवाले म्हणतात, काय म्हणतात, जागे मारबत. त्यांनी 28 सप्टेंबरला नागपूरवाल्यांनी म्हणायचंय नागपूर करार जागे मारबत, आणि म्हणून तोही सगळ्यांनी जाळून टाकायचा आहे. इंटेलिजन्सच्या लोकांनी, सीआयडीच्या लोकांनी, गुप्तहेर सगळ्या संघटनांनी सरकारला कळवलं पाहिजे की आता वनवा लागला आहे, आणि तो वनवा असा वरती दिसत नाही. आपण म्हणतो ना गावात जंगल जळतं कोणी दिसतं, मन जळतं कोणी दिसत नाही. आणि हा वनवा असा आहे, एकदा कोल्ह्याने हाक दिली की एकदम अहेरी एटापल्ली सिरंजाला जाते, तिकडे आलं की मलकापूर सिंदखेड राजाला जाते, इकडे गेलं की वरुड मोर्शीला जाते, आणि तिकडे आलं की आमच्या 12 गावात परमडोली पर्यंत जाते, तिकडे गडचिरोलीतल्या सगळ्या भागापर्यंत जाते. आता एकच निश्चित करायचं. मी 2 प्रश्न तुमच्या पुढे ठेवतो की आजच्या सरकारमध्ये शक्य आहे का. आपला जो 60,000 कोटीचा सिंचनाचा अनुशेष आहे, ज्यामुळे आमचे 131 धरणं अडले आहे, 34 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येऊ शकत नाही, त्याचा दुष्परिणाम काय असेल तर पूर्वा उत्तरा नक्षत्रातला पाऊस पडला नाही, दुष्काळ झाला, सक्तीच्या जप्तीच्या कर्जाच्या वसुलीची नोटीस आली की गावात लाग जाईल, समाजात लाग जाईल, सोयऱ्यात लाग जाईल. म्हणून शेतीत गुन्हागार करणारे, एका दाण्याचे 1000 दाणे करणारे शेतकरी, ज्याला वर्राड, सोन्याची कर्राड किंवा कुऱ्हाड म्हणतो, अशा अमरावती विभागात आणि गांधी बापूच्या वर्धा जिल्ह्यात गेल्या 21 वर्षात 48,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. मग मला सांगा, हा आपला 60,000 कोटीचा अनुशेष आणि सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, उद्योग, ऊर्जा, पिण्याचं पाणी, रस्ते, आदिवासी विकास, समाज कल्याण आणि ग्राम विकासचा 15,000 कोटीचा अनुशेष आणि 60चा सिंचनाचा हा 65,000 कोटीचा अनुशेष आपण 100 वर्ष राहिले तरी मिळण्याची काही शक्यता आहे का ते तपासून पाहू. आज महाराष्ट्र सरकारचं यावर्षीचं बजेट 1 एप्रिल 26 ते 31 मार्च 26 पर्यंत याचा पूर्ण उत्पन्न दाखवलं आहे. हे 6,16,099 कोटी. वर्षाच्या खर्चाला लागणार आहे 6,56,000 कोटी. महसुली तूट आहे 40,552 कोटी, जी म्हणून फिस्कल डेफिसिट म्हणतो आम्ही, राजकोषीय तूट आहे ती आहे 1.5 लाख कोटी. महसुली आणि राजकोषीय खर्च हा लागणार आहे 7,69,000 कोटी. राज्यावर कर्जाचा डोंगर आहे 11,02,000 कोटी. राज्याला त्यावर द्यावं लागणारं व्याज आहे 64,000 कोटी. ज्या ठेकेदारांनी 1.5 वर्षाचं आधी काम केलं, आम्ही तुम्हाला कागद दिलाय, हा घ्या राज्य दिवाळखोरीत निघाल्याचा पुरावा नंबर 1. दुसरा पुरावा दिलाय कोण्या खात्याच्या ठेकेदाराचं 1.5 सालापासून किती देणं आहे 96,400 कोटी, आणि आमची कर्जमुक्ती आहे 36,585 कोटी. उत्पन्न 6,16,000 कोटी आणि कर्ज, व्याज, कॉन्ट्रॅक्टरांचं देणं आणि कर्जमुक्ती याचा आकडा आमचा चुकला होता. मी प्राध्यापक शरद पुसटकरांना धन्यवाद देतो की त्यांचं गणित पक्क असल्यामुळे तो आकडा त्यांनी पुन्हा रेक्टिफाय केला, आणि तो आता झालाय किती 13,298 कोटीचा. म्हणजे उत्पन्नापेक्षा उत्पन्न जर 6,16,000 कोटी त्याच्या दुप्पट केलं तर 12,032 कोटी, 12,32,000 कोटी, आणि कर्ज, व्याज, लायबिलिटी आहे 13 लाख कोटी. म्हणजे उत्पन्नाच्या दुपटीपेक्षा 68,000 कोटी रुपये कमी आहे. आता त्याचा दुष्परिणाम काय तर गेल्या 12 वर्षापासून अनुकंपा तत्वाची नोकर भरती बंद आहे. 11 वर्षापासून वर्ग 3 वर्ग 4 ची नोकर भरती बंद आहे, आणि 4 मे 2020 पासून सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि फार्मसी सोडलं तर सगळ्याच खात्याची नोकर भरती बंद आहे. आणि
2,59,000 जागा वेगवेगळ्या खात्याच्या रिकाम्या आहे आणि विदर्भातल्या पोराचा जो म्हणून 23% प्रमाणे नोकऱ्यांचा बॅकलॉग जो अनुशेष आहे तो आहे 2,47,000 नोकऱ्यांचा. मग मला सांगा हे राज्य सिल्कीचं होऊ शकेल का? मी एक पिक्चर पाहिला होता, त्याचं नाव होतं संसार. या संसार नावाच्या चित्रपटात एक पोरगा भीक मागत असतो. तो कोणी दिसला, ए भैया 10 पैसे दे ना, ते म्हणते नाही आहे. ए काका 10 पैसे दे ना, तेही म्हणते नाहीये. ए मामा 10 पैसे दे ना, नाहीये म्हणते. ए दीदी 10 पैसे दे ना, ते बी नाही म्हणते. मग त्याला एक मोठ्या पोटाचा माणूस येताना दिसतो. त्याला वाटते हा उद्योगपती आहे, लई संपत्ती आहे त्याकडे, मोठा आहे. आणि तो जेव्हा जवळ येतो तेव्हा म्हणते, काय म्हणतो तो, ए मोठे 10 पैसे दे ना. तो म्हणते नाही आहे. ए मोठे 10 पैसे दे. अबे बोला ना नाही. पुन्हा म्हणतो ए मोठे 10, अबे बोला ना नाही, सही में नाही आहे. चलना दोनों मिलकर भीक मागेंगे, अशी महाराष्ट्राच्या तिजोरीची अवस्था आहे. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे नोकर भरतीवर परिणाम आहे, आपली धरणं होऊ शकत नाही. उलट आपण 2 प्रतिविधानसभा घेतल्या, त्यात डॉक्टर खांदेवाले सरांनी अर्थमंत्री म्हणून 2 बजेट मांडले, 2 अर्थसंकल्प विदर्भाचे मांडले. जर हे विदर्भाचं राज्य जर 14-15 झालं असतं तर उत्पन्न 41,510 कोटी. सरांनी 20% विजेचे दर कमी केले, नवे कर लावले नाही, तरी खर्च होता 41,400 कोटी. म्हणजे जर हे राज्य 14-15 झालं असतं तर ते 110 कोटी रुपये शिल्कीचं झालं असतं. 17-18 सरांनी दुसरा अर्थसंकल्प मांडला, तेव्हा विदर्भाचं उत्पन्न वाढून हे 13,000 कोटींनी वाढून 54,040 कोटी झालं. सरांनी तेव्हाही विजेचे दर कमी केले, 20% नवे कर लावले नाही, तरी खर्च होता 52,380 कोटी. म्हणजे तेव्हाच राज्य झालं असतं 17-18 तर ते 1,660 कोटी रुपये शिल्कीचं झालं असतं. आणि महाराष्ट्राचं राज्य हे 40,552 अधिक 1,50,000 म्हणजे 1,90,522 कोटी रुपये तुटीचं आहे. आणि तरी